स्वागत करतो। या ठिकाणी कालचा दिवस हा अत्यंत दुर्दैवी असा दिवस त्या ठिकाणी होता। आपल्या सर्वांच्या परिचित असलेले एक सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांचं आज पहाटे काल रात्री आज पहाटे त्याचप्रमाणे आमचे श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे जुने जाणते सभासद दादासाहेब खटके यांचंही निधन झालं आणि जिल्हा परिषद सदस्य पोपटराव काकडे यांचंही निधन झालं। या तिघांना आणि त्याचप्रमाणे बाळासाहेब कोल्हटकर शिक्षक मतदारसंघाचे शिक्षक संघाचे अध्यक्ष यांचंही निधन झालं। या सर्वांना या ठिकाणी सर्वप्रथम श्रद्धांजली या ठिकाणी व्यक्त करतो। सध्या फलटण तालुक्यामध्ये श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या संबंधावरती विषयावरती राजकारण तापलेलं आपल्याला दिसतं। वास्तविक आता श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या बाबतीत काही दिवसापूर्वी मला वाटतं 1-2 दिवसापूर्वी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी काही वक्तव्य केलं आणि रामराजे साहेबांचा जो हा कारखाना चालू ठेवण्याचा जो प्रयत्न आहे, शेअर्स भाग भांडवल जे अपूर्ण आहे ते पूर्ण करण्यासाठी जे काही प्रयत्न होत आहे आणि त्याला आमचा पूर्णपणे पाठिंबा असेल वगैरे अशा प्रकारचं त्यांचं वक्तव्य होतं। मला वाटतं हे जे सर्व राजकारण आहे त्याचा हा राजकारणाचा एक भाग आहे, त्याशिवाय खासं काही त्याच्यामध्ये तथ्य असं मला वाटतं। आणि मुळात त्याचं कारण असं आहे की श्रीराम सहकारी साखर कारखाना हा सहकारी तत्वावरती चालणारा या भागातील एकमेव कारखाना आहे आणि सध्या आपण जे बघतोय की सहकारी तत्वावरती चालणारा कारखाना असो किंवा खाजगी तत्वावरती चालणारा कारखाना असो, या सर्वच कारखान्यांची परिस्थिती ही कमी जास्त प्रमाणामध्ये अडचणीची त्या ठिकाणी होत असताना आपण पाहतो। ही कारखानदारी अडचणीत आलेली आपण त्या ठिकाणी पाहतो। स्वतः इथे कारखाना चालवतात त्यांना माझ्यापेक्षा आणखी अनुभव असावा की कशा प्रकारे कारखानदारीमध्ये ह्या अडचणी निर्माण होत आहेत आणि किती आपल्याला आज मोठ्या प्रमाणामध्ये कर्जाचा डोंगर आपल्या डोक्यावरती उभा होतोय। आणि या सर्वाचा विचार करून गेल्या अनेक वर्षांचा आमचा सुद्धा ह्या सहकारी साखर कारखानदारीतला किंवा साखर उद्योगातला अनुभव लक्षात घेऊन एक आम्ही सुवर्णमध्य काढला होता आणि त्या सुवर्णमध्याला जर श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे उपस्थित असलेल्यापैकी 90-95% सभासद जर त्या ठिकाणी पाठिंबा देत असतील, तो जर ठराव त्या ठिकाणी मान्य करत असतील, मग त्या ठरावाला विरोध करण्याचं कारणच काय राहतं। सरकार जिवंत ठेवायचं असेल, कारखाना जिवंत ठेवायचा असेल तर हा काढलेला मध्य स्वीकारायला काय अडचण आहे हे काही लक्षात येत नाही। मग याच्यामध्ये राजकारणाशिवाय दुसरं काय असू शकत नाही। प्रामुख्याने श्रीराम सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लागली होती। निवडणुकीच्या संबंधाने लागणारी सर्व रक्कम आपण शुगर कमिशनरकडे चेअरमन साहेब आपण भरली होती, जवळपास 15 लाख रुपये भरले होते। निवडणूक दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी जाहीर होणार आणि आजच्या दिवशी त्या ठिकाणी एक पत्र जातं आणि त्या पत्रावरती त्या ठिकाणी स्टे मिळतो। असं जर होणार असेल तर मग त्या ठिकाणी श्रीराम सहकारी साखर कारखान्याचं आणि त्याच्या सभासदाचं नेमकं हित काय आहे हेच लक्षात येईल। निवडणूक झाली असती ना, निवडणूक झाली असती कुणीही त्या ठिकाणी निवडून आला असता, परंतु त्या ठिकाणी निवडणूक ही 5 वर्षांनी व्हायलाच पाहिजे। परंतु आपल्या सोयीची जोपर्यंत परिस्थिती होत नाही तोपर्यंत ती पुढे ढकलायची असा जर विचार करून जर त्या ठिकाणी जर कोणी राजकारण करत असेल आणि जर आता म्हणायचं असेल की आमचा पाठिंबा आहे तर याला काही अर्थ नाही। निवडणूक झाली असती तर कारखान्याचे बरेचसे प्रश्न आज जे उभे राहते ते उभे राहिले नसते। परंतु त्याच्याही पुढे जाऊन मला म्हणायचं आहे की निवडणूक झाली किंवा नाही झाली, परंतु ज्या वेळेला आपण सर्वसाधारण सभा घेतो, विशेष सर्वसाधारण सभा घेतो आणि त्यामध्ये विशेष सर्वसाधारण सभेमध्ये एकच ठराव नेहमी येत असतो, एकच विषय नेहमी येत असतो आणि तो विषय ज्या वेळेला जवळपास उपस्थित असणारे सर्वच्या सर्व सभासद मान्य करतात
त्यावेळेला ह्या सर्वांनाच काही समजत नाही असं म्हणायचंय. या सर्वांना ह्या उद्योगातलं समजतं आणि हा उद्योग आपल्याला कशा प्रकारे पुढे नेता येईल असा दृष्टिकोन ठेवून सभासदांच्या मालकीचा असताना हा कारखाना स्वतः सभासदांनी त्या ठिकाणी निर्णय घेतला असताना त्या निर्णयावरतीच ते आणण्याचा प्रयत्न करायचा, म्हणजे याच्या मागे राजकारणाशिवाय दुसरा कुठला विषय आहे असं मला वाटतं. राजकारण सोडून दुसरं काही नाही. आज कारखानदारी जी काही चाललेली ती आपण थोडंसं दूरदृष्टी ठेवून जर विचार केला, आपल्याला केवळ 1 वर्षासाठी नव्हे तर सातत्याने आपल्याला हा कारखाना चालला पाहिजे आणि या कारखान्याच्या माध्यमातून सभासदांचं, कामगारांचं हित आणि ऊस उत्पादकाचं हित जपलं गेलं पाहिजे. हा दृष्टिकोन ठेवूनच आपण ह्यामध्ये वाटचाल करत आहोत. आता यामध्ये दत्त इंडिया असेल किंवा आणखी कुणी खाजगी व्यक्ती त्या ठिकाणी कारखानदार आहेत, या साखर उद्योगाचे आहेत, त्यांनी जर साखर कारखाना एखादा सरकारी चालवायला घेतला तर तो काही खाजगी होत नाही. त्याचं स्वरूप हे सहकारी, ते सहकारीच राहणार, हे खाजगी होऊच शकत नाही. आणि खाजगी जर करायचं असतं तर मी आपल्याला मुद्दाम आठवण करतो, त्या ठिकाणी आगडी बंद पडायच्याच त्या ठिकाणी परिस्थितीत होता. त्यावेळेला चेअरमन साहेब, तुम्ही, आम्ही सर्व त्या ठिकाणी आलो. रामराजेच्या सहकार्याने आदरणीय त्या काळामध्ये पवार साहेबांनी सुद्धा मोठं सहकार्य केलं. या सर्वांच्या सहकार्याच्या माध्यमातून आपण हा कारखाना चालू केला. त्यावेळेला सुद्धा आम्हाला एक प्रकारचा सल्ला होता की हा कारखाना तुम्हाला चालवता येणार नाही, याच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये बोजा आहे, कर्ज आहे, तुम्ही या अवसायनात काढा आणि तुम्ही घ्या, अशा प्रकारचा सल्ला होता. खाजगीच करायचा होता तर त्याच वेळेला केला, परंतु तसं अजिबात न करता हा चालवण्याच्या दृष्टीने आणि सरकारी ठेवण्याच्या दृष्टीने आणि केवळ भावनेच्या माध्यमातून हा कारखाना चालवण्याच्या दृष्टीने आम्ही त्या ठिकाणी आलो. केवळ भावनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी ऑडिट रिपोर्ट बघून आणि आकडे बघून आलेलो नाही. केवळ भावना की हा कारखाना चालला पाहिजे एवढीच भावना ठेवून त्या ठिकाणी आलो. त्याचं कारण असं आहे की तो श्रीमंत माळवीराजे, श्रीमंत शिवाजीराजे यांनी निर्माण केलेली ती संस्था आहे आणि काही झालं तरी चालू राहिली पाहिजे एवढीच भावना त्याच्या मागे होती. आणि म्हणून तो कारखाना चालू ठेवण्याच्या दृष्टीने सर्वतोपरी प्रयत्न केले. त्यावेळेला सुद्धा आम्ही ऊस उत्पादकांना आणि 1800 टन का गाळला जात होता हा एक वेगळा विषय आहे, परंतु त्या ठिकाणी आम्ही आल्यानंतर आम्ही काही प्रयत्न केला, परंतु ते आमचे प्रयत्न त्या ठिकाणी अपुरे होते. पण जवाहर आल्यानंतर 1800चं आपण जवळपास 2.5 केलं, 2.5चं 3 केलं आणि गेला संपूर्ण हंगाम आपण 4-5 हजाराच्या आसपास, 4,800 ते 5,000च्या आसपास आपण प्रतिदिनी गाळप क्षमता असलेला श्रीराम सरकारी साखर कारखाना त्यामध्ये उभा करण्यामध्ये यश मिळालं. कुठेतरी कोणाबरोबर जाऊन त्या ठिकाणी जर फायदा होत असेल आणि तो कारखान्याचा, कामगारांचा आणि ऊस उत्पादकांचा सर्वांचाच होत असेल तर ते करण्यात चूक काय? कामगारांना वेळेवर पगार मिळत होता, ऊस उत्पादकांना, सभासदांना त्या ठिकाणी 15 दिवसाला त्या ठिकाणी पैसे देणारा हा एकमेव कारखाना या संपूर्ण परिसरातला आहे. आजही पूर्णपणे कारखान्याची ज्यांनी या कारखान्याला ऊस दिला त्यांची ऊसाची बिलं ही पूर्णपणे दिलेली आहेत. कुणाचेही बिल अपूर्ण ठेवलेलं नाही. म्हणजे एक सक्षम कारखाना बनवण्याच्या दृष्टिकोनातून पुढे जात असताना काही कारणांमुळे जवाहर सहकारी साखर कारखान्याने त्या ठिकाणी प्राप्त साखर उद्योगाच्या परिस्थितीमुळे थांबण्याचं ठरवलं. आणि हे होत असताना आता काहीतरी मार्ग काढण्याच्या दृष्टीने आपण कोर्टामध्ये जावं लागले. अनेकदा आपल्याला सर्वांना सांगितलं नाही, हायकोर्टात जावं लागलं, हायकोर्टातून मान्यता घ्यावी लागली आणि हायकोर्टाने मान्यता दिल्यानंतर आपण सर्वसाधारण सभा घेतली. त्यामध्ये आपण काही एकट्या दत्त इंडियाला त्या ठिकाणी बोलवलेलं नव्हतं. ज्याला कुणाला याच्यामध्ये भाग घ्यायचा होता, लेटर ऑफ आपण इंटरेस्ट त्या ठिकाणी मागवले होते. त्यामध्ये दत्त इंडियाचं एक आलं आणि शरीवचं दुसरा. याच्या व्यतिरिक्त कुणाचं आलंच नाही. सहकारी आलं असतं तर आम्ही नक्कीच स्वागत केला, परंतु त्यामध्ये दत्त इंडियाचे जे काही टर्म्स अँड कंडिशन होते ते आपल्याला फायदेशीर होते. हा कारखाना 5-10 करण्याच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी विषय होता. त्याचबरोबर त्या ठिकाणी जवाहरचे काही असणारे पैसे परत देणं आणि त्याचबरोबर या परिसरामध्ये आज साखरवाडीला दत्त इंडियाच्या माध्यमातून कारखानदारी जी चालवली जाते
ही अत्यंत योग्य पद्धतीने चालवली जाते. त्यामुळे त्यांच्यावरती एक असलेला विश्वास आणि शेवटी आपण ही सहकारी संस्था सहकारीच ठेवून हा खोटा प्रचार केला जातो की याचं खाजगीकरण तर होऊच शकत नाही. शेवटी एवढे शेतकरी मालक असताना, सभासद मालक असताना तो खाजगी कसा होऊ शकतो? या सर्वांची मान्यता घेतल्यानंतरच तो होऊ शकतो, अन्यथा होऊच शकत नाही. आणि तसा करण्याचा मानसच मुळात आमच्यात नाही. तसा असता तो सुरुवातीलाच आम्ही केला असता, आता करण्याची काय आवश्यकताच नाही. तो कसाही तसा कोणताही विचार त्या ठिकाणी नाही. फक्त ही संस्था चालावी, वाढावी, नाही की तो सहकारीच राहावा आणि सहकारीच कायमस्वरूपी राहावा. आणि तसाच प्रयत्न ठेवूनच आमचं कामकाज त्या श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून चालू आहे. त्याला लोकांचा प्रतिसाद काही प्रमाणात नक्कीच मिळत आहे. कारण लोकांची इच्छा आहे की एक संस्था सहकारी आहे, ती चालू राहिली पाहिजे, आपल्या मालकीची ती चालू राहिली पाहिजे. मला एकच तुम्हाला सांगायचं आहे, फार आपला मी वेळ घेत नाही, परंतु ज्या वेळेला श्रीराममध्ये एका कुठल्याही साध्या ऊस उत्पादक शेतकऱ्याचा, आमच्या समाजाचा प्रश्न त्या ठिकाणी असतो, कुठलाही असतो, तो आत आला, अगदी गव्हाणीजवळ आला आणि गव्हाणीत पाय ठेवून गव्हाणीत बसून तो कारखाना बंद पाडू शकतो. एवढी एक शेर असणाऱ्या सुद्धा ऊस उत्पादकांची सभासदांची ताकद आहे. खाजगीमध्ये मला कुठल्याही ऊस उत्पादकांनी हे करून दाखवलं, त्याला गेटच्या आत यायलाच बंदी आहे. आमच्याकडे बंदी नाही, काटा येऊन कुणी पाहू शकतो. आणि जवाहर आणि श्रीराम एकत्रित काम करत असताना सुद्धा तीच परिस्थिती होती, त्यात काही बदल नव्हता. ऊस उत्पादकांना, सभासदांना मोकळीकच होती, काही येऊन बघायची मोकळी होती. कधी काही कुठलं त्या ठिकाणी लपवलेलं नाही, पारदर्शकता होती. ते आरोप करायचे, टनामागे 200 रुपये मिळतात, टनामागे 200 रुपये जर मिळत असतील तर जवाहर कशाला सोडून जाईल, आमचा आम्हीच चालवला असता. टनाला 200 मिळतात तर तुम्हाला त्या ठिकाणी भरभरून फायदा होत असेल ना. आम्हाला जर 200 मिळत असतील, तुम्हाला किती मिळत असतील तुम्ही चालवत असताना? हे साधे विषय आहेत. आणि हे जर तुम्ही जर सर्व लक्षात घेतलं तर याच्या मागे राजकारणाशिवाय दुसरा कुठलाही विषय नाही. कुठल्या थराला कुठलं राजकारण किती न्यावं ह्याला मर्यादा असते. तालुक्यातल्या संस्था चालू राहण्याच्या दृष्टीने घेतलेले जे निर्णय आहेत, जे त्यांच्या सभासदांनी घेतलेले निर्णय आहेत, त्याच्यामध्ये जर आपली राजकीय ताकद वापरून आणि त्या ठिकाणी शासकीय ताकद वापरून जर तेवढी व्यक्ती करणार असेल तर ते पूर्णपणे चुकीचं आहे, असं माझं स्पष्ट मत. साधारण सभेमध्ये तो विषय मांडून त्या ठिकाणी मान्यता घेतली होती. याच्यामध्ये जवाहर गेला आणि लगेच त्या ठिकाणी दुसरा चालवणारा आला, असं त्या ठिकाणी आम्ही जाणीवपूर्वक त्या ठिकाणी प्रयत्न करून ते सर्व केलं होतं. त्याचं कारण असं आहे की कामगारांचे पगार चालू राहतील, हंगाम घ्यायचा आहे, त्या ठिकाणी हंगाम घेत असताना ऊसतोडीचे करार आपल्याला करता येतील आणि कुठल्याही प्रकारची अडचण येणार. आता मध्ये हा जो वेळ जात आहे, गेल्या जवळपास 3 महिन्यापासून कामगारांचे पगार नाही. कारण कोणी पगार द्यायचे हा प्रश्न त्या ठिकाणी आहे. जवाहर सोडून गेलेले त्यांनी नोटीस दिली आहे, ते त्यांचं नुकसान भरपाई द्यायला तयार आहे. नवीन तुम्ही येऊन देत नाही, ही अडचण आहे. मग हा कारखाना चालू ठेवण्याच्या दृष्टीने प्रयत्न आहेत का बंद ठेवण्याच्या दृष्टीने प्रयत्न आहेत, एकदा स्पष्ट झालं पाहिजे. हे सर्व चालले हा कारखाना बंद पडण्याच्या दृष्टीने चाललेले प्रयत्न. आम्ही जो प्रयत्न केला की त्वरित चालू राहील, कामगारांचे त्वरित पगार चालू राहतील. आज कामगारांची 3-3 महिने पगार नाही, केवळ त्यांचं चाललेलं राजकारण आहे आणि त्यामुळे हे सगळं घडून येत आहे. हे अगदी स्पष्ट त्या ठिकाणी आहे. आणि आता कुठेतरी आम्ही फार मोठं सहकार्य करतोय. तुम्ही खाजगी कारखानदार आहात, तुम्ही कशाला सहकार्याला खालताय? तुम्ही सहकार्य करणार आहात, हे बंद राहिले तर कुणाचे फायदे? ते काही न समजते एवढी काही जनता पुढे आहे का? त्यामुळे सगळं बोगस आहे आणि बोगस माणूस या ठिकाणी बोगस वक्तव्य करतो. ह्याच्यापेक्षा पलीकडं जास्ती काही नाही. आज कामगार अडचणीत आहेत, त्या ठिकाणी कोणी वाहतूकदार आमच्या कारखान्याबरोबर होते ते अडचणीत आहे. आज आमच्या सभासदासमोर मोठा प्रश्न पडलाय की आपला ऊस कुठं घालवायचा. ही परिस्थिती केवळ तुमच्या आणि शासनाच्या त्या ठिकाणी शासन मी म्हणणार नाही, शासनातील काही व्यक्तींच्या निर्णयामुळे त्या ठिकाणी झालेली आहे, याच्या पलीकडे काही नाही.